कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विद्या, अगं ते गाठींच्या माळा आण. हो हो आणते आणते। आणि विद्या, हम्म बाहेर पटकन रांगोळी काढून घ्या, म्हणजे गुढी उभी करता येईल. हो हो आई 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 मी काय म्हणते, मी काढते रांगोळी, तू पूजेची तयारी कर. अगं बरं ठीक आहे, ताट तर आणू दे। आधी रांगोळी आणू तर दे मला बाळा। हा हा चाल दे. अक्षू, ठीक आहेस ना बाळा? हो, काळजी नको करूस हं? सगळं ठीक होणार आहे। उलट तुम्ही काळजी करू नका, मी सगळं ठीक करेन. विद्या, जोर अक्षरा या नात्यातून मोकळी होत नाही ना, तोपर्यंत काहीही ठीक होणार नाही. किती दिवस धरून बसणार ही नातं काय माहिती. अहो ऐका ना, पाडवा आहे आज, आज तरी नको हा विषय. हं चला, मी नैवेद्याचं बघते जरा. हं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला बी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आहे सर. जा, जग जिंकून या. आता कशाचं जग जिंकतोय, आता काय जमायचं नाही जग विक जिंकायला. असं का बोलताय अधिपती? नाही अहो, संसार राखायचं झालं नाही आम्हाला, जग कसलं जिंकतोय. पण तुम्ही असं नका बोलू, संसार राखणं बाईचं काम असतंय. असं नाही हो, शेवटी दोघांचा संसार आहे आईसाहेब. कुठेतरी आम्ही बी कमी पडलो असणारच की, म्हणताना नशिबाने हे दिवस दाखवलाय. पण जाऊ दे आता अधिपती, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाटतंय राहून राहून. ज्या माणसाला आपण एवढा जीव लावला, तो माणूस काही न सांगता डायरेक्ट वेगळं व्हायची भाषा केली, नोटीस डायरेक्ट इशे कट. आता लय विचार करत बसू नका. आणि तुम्ही ठरवलंय का नाही की त्यांना जे काय पाहिजे ते तुम्ही करणार म्हणून? हा, तुम्ही जे काय करताय त्यांच्या सुखासाठीच करताय का नाही? हा, जाऊ दे आता, कळलं काय? होय ते आहे. मी जरा पडतो हाय आता. कुठे पडतो? असं काय करताय? आज गुढीपाडव्याचा सण आहे, फॅक्टरीत गुढी उभारायची ना. हो नाही, ह्या टायमाला तुम्ही करा की सगळं, माझं काय मन लागणार नाही. अहो असं काय करताय? दरवर्षी फॅक्टरीत तुम्हीच गुढी उभारताय आणि देवाच्या कामाला नाही म्हणू नये. असू दे की, तुम्ही केलं काय मी केलं काय, मी इथनच पाया पडतो गुढीच्या. नाही नाही, असं करून नाही चालणार. तुम्हाला आमची शपथ आहे, तुम्ही गुढी उभारा. आहे का? तर तुम्ही शपथ कशाला घालताय? पण त्याशिवाय तुम्ही आमचं ऐकणार नाही. अहो तुम्ही गेला नाही फॅक्टरीत, सकाळ त्यांना आम्हाला फोन यायला लागलेत. असं नका करू, जावा फॅक्टरीत गुढी उभारा. हा, अडगी माणसं, तुम्हाच नाही कशाला फोन करायचा. ठीक आहे, येतो मग आता. जावा. चला पूजा करून घेऊयात. हा हा. नमस्कार मॅडम. बोला फुलपगारे. मॅडम, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा, तुम्हाला पण शुभेच्छा. पण काय तुम्ही फक्त शुभेच्छा द्यायला आम्हाला फोन केला नसल? नाही 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 नाही, मी शुभेच्छा द्यायलाच फोन केलाय. नाही म्हणजे तसं आणखी थोडं बोलायचं होतं.
हा आता कसं कामाशिवाय काय तुम्ही आम्हाला फोन करणार नाही. काहीतरी काम असणारच तुमचं. बोला काय काम आहे? नाही काय आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शाळेत गुढीपाडवा साजरा करणार आहोत आणि आहेच का आता तुमचं? हा म्हणजे आपण शैक्षणिक दिंडी सुद्धा काढणार आहोत बरं का, पण त्यासाठी थोडासा फंड लागेल. काय म्हणलात तुम्ही? फंड पाहिजे? नाही म्हणजे थोडाफार दिला तरी चालेल, मी मॅनेज करून घेईन. फुलपगार आहे, आज गुढीपाडवा आहे आणि आजच तुम्ही फंड मागताय वय? हा तुम्हाला काय वाटलं आम्ही हातामध्ये अशी रोकड घेऊन बसलोय काय? तुम्ही फंड मागणार आम्ही लगेच देणार काय? नाही नाही तसं नाही आहे मॅडम, मी एका आठवड्यापूर्वीच रिक्वायरमेंट दिलेली होती पण काहीच रिप्लाय नाही मिळाला, म्हणून मग शेवटी काय नाईलाजाने मी फोन केला. हे बघा तुमच्या मागण्या ऐकत बसायला आमच्याकडे काही वेळ नाही. हा तुम्हाला काय तो फंड बिन मिळायचा नाही. व्यवस्थित काय तो गुढीपाडवा साजरा करा. जी काय आपली परंपरा आहे ती व्यवस्थित पार पडली पाहिजे. त्यासाठी येऊ आम्ही तिकडं. नाही नाही मॅडम, काय आपण दरवर्षी शैक्षणिक दिंडी काढतो, पाहिजे तर ह्या वेळेला थोडं छोट्या स्केलवरती सगळं करूया. म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे हे बघा फुलपगारे, तुम्हाला काय वाटतंय ते महत्वाचं नाही. या शाळेमुळं आमचं फक्त नुकसान होतंय ते महत्वाचं आहे. अहो यज्ञकुंडात तूप टाकत्यात तसं आम्ही शाळेत फंड टाकतोय, आम्हाला परतावा तर काही मिळत नाही. अहो मॅडम, शाळा आहे आपली, व्यवसाय नाही आहे परतावा मिळायला. हो फुलपगारे, आता काय तुम्ही आम्हाला अक्कल शिकवणार काय? हा मास्तरनीची सवय लागली काय आम्हाला अक्कल शिकवायची? नाही ना मॅडम, म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये, फक्त माझा मुद्दा. हो तुमचा मुद्दा ठेवा तुमच्याकडं, आम्हाला तो ऐकायचा नाही. बाद झाली नाटकं. ठेवा फोन, आम्ही येतो तिकडं मग बोलू. हा शाळेचं काहीतरी करायला पाहिजे. अक्षरा ये बेटा, पूजा करून घे. माझ्या आयुष्यात खूप उलथापालथ झाली, तुला माहितीच आहे. पण माझ्या बाळाच्या आगमनाच्या आधी मला सगळं गोड आणि शुभ करावं लागणार. माझ्या आणि अधिपतींच्या नात्यातल्या कडवटपणा जाऊन नात्यामध्ये मला फक्त प्रेम हवंय, आनंद हवाय आता. आणि माझ्या बाळासाठी मला हे करावं लागणार. माझ्या आणि अधिपतींच्या नात्याची गुढी उभारावी लागणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.